सर्व विद्यार्थ्यांना माझा नमस्कार. आज तुमच्याशी डिस्कस करण्याचे कारण असे आहे की आजपासून प्रॅक्टिस आपली पूर्ण झालेली आहे आणि प्रॅक्टिसमध्ये आमच्याकडे एक्सपर्ट मार्फत खूप सारी मेहनत करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता उद्यापासून म्हणजे तारीख 3 या दिवसापासून तुम्हाला आता एक्झाम प्रॅक्टिस करायची आहे. माझी इच्छा अशी आहे की आता आपापली जबाबदारी स्वतः घ्या आणि सिरियसली प्रॅक्टिस करा. परीक्षा MSCIT प्रॅक्टिस करत असताना ज्यावेळेस तुम्ही परीक्षा सोडवल्यानंतर आपले कोणते प्रश्न का चुकले याची समीक्षा करा. समीक्षा केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल का त्या प्रश्न सोडवत असताना मी काय मिस्टेक केलेली आहे आणि त्या मिस्टेकला मी कसं सुधारू शकतो याकडे तुमचं लक्ष असलं पाहिजे. कारण की प्रत्येक वेळेस पालक असो किंवा शिक्षक असो तुमच्या बरोबर राहणार जीवनातलं सर्व काही तुम्हाला स्वतः जिंकायचं असतं. त्या दृष्टिकोनातून माझा हा विचार आहे की आता ही जबाबदारी तुम्हाला द्यायची आहे. कृपया ही जबाबदारी तुम्ही पार पाडाल अशी अपेक्षा आहे. मला तुमच्या सर्वांवर फार विश्वास आहे. तर हे विश्वासाला तुम्ही तडा कोणत्याही पातळीवर जाऊ देणार नाही माझी मनातून अपेक्षा आहे. आणि खरंच तुमच्यावर विश्वास सुद्धा आहे. तर कृपया उद्यापासून तारीख 3 पासून तुम्हाला स्वतः ही जबाबदारी आपल्या हातात घ्यायची आणि त्या जबाबदारीला पूर्ण सुद्धा करण्याचा प्रयत्न करायचा. आम्ही हर वेळेस तुमच्या मागे लागून राहिल्यास तुम्ही स्वतःची जबाबदारी तुम्ही समजू शकणार नाही. तर हा निर्णय कृपया या निर्णयाला कोणी नाराज होऊ नये. माझा उद्देश एवढाच आहे की तुम्ही स्वतःची जबाबदारी घेऊन आमचं काम जेवढपर्यंत होतंय ते आम्ही पूर्ण केलं असं आम्हाला वाटते. तर आता इथून तुमची जबाबदारी सुरू होता. कृपया उद्यापासून स्वतः पेपर सोडवायचे आहे तुम्हाला आणि पेपर सोडवल्यानंतर त्याची समीक्षा सुद्धा तुम्हाला स्वतः करायची आहे. तर उद्यापासून हे काम तुम्ही स्वतः करणार अशी अपेक्षा आहे आपल्याला. धन्यवाद. तसेच आता काही विद्यार्थी होते त्यांनी आम्हाला असं सांगण्यात आलं किंवा त्यांच्या इरापत्ता झालेला तर ते सतत फोन करत असतात किंवा मला भेटतात की सर आम्ही कधी बसून क्लासला येऊ. माझं म्हणणं एवढंच आहे तुम्हाला सुद्धा भरपूर टाईम कारण की तुमचं सुद्धा सिलेबस पूर्ण झालेला आहे आणि आपल्याला 1 महिना जास्त मिळणार आहे. आता जे विद्यार्थ्यांची परीक्षा होत आहे ते तुमच्याच बॅचचे आहे. तर मला पूर्वी यांच्याकडे लक्ष देऊ द्या. त्यांची परीक्षा 12-13 तारखेला होत आहे आणि त्याच्यानंतर आपण सर्वजण त्यानंतरचा एक दिवस सोडून तुम्हाला बोलवण्यात येईल. पहिल्या दिवशी तुम्हाला तुमचे खूप साऱ्या विद्यार्थ्यांची शाळा चालू कॉलेजेस चालू झालेले असेल शाळा चालू झालेल्या असेल तर आपण एक बैठक घेऊ आणि त्या बैठकीमध्ये कोणाकोणाला कोणता टाइम घ्यायचा आहे तर ते आपण करू. तर तुम्ही सुद्धा नाराज होऊ नका. आता तुम्हाला सुद्धा वेळ आलेला आहे म्हणजे क्लास सुरू करण्याचा वेळ आलेला आहे. तर आतापर्यंत जी प्रॅक्टिस विद्यार्थ्यांनी केलेली आहे ज्याच्या आता एक्झाम आहे 12-13 तारखेला तर त्यांनी खूप सुंदर प्रॅक्टिस केलेली आहे.
म्हणजे अपसेटी फार कमी होती. मला खूप आनंद झाला या गोष्टीचा. पण पाऊस आज इतका पाऊस असून सुद्धा कोणीही अपसेंट नव्हतं. मला मनातून इतकी खुशी झाली. तर मला असं वाटलं का तुम्ही आपापल्या जबाबदारी म्हणजे तुम्ही आपल्या पायावर उभे होऊन ती जबाबदारी घेत आहे. तर त्या खुशीमध्ये ही एक प्रकारची खुशी आहे. त्या खुशीमध्ये मला असं वाटलं की आता तुम्ही जबाबदार झालेले आहात आणि हेच आमची अपेक्षा असते शिक्षक लोकांची, पालक लोकांची काय आपला मुलगा किंवा आपले विद्यार्थी आपल्या पायावर उभे होऊन ती जबाबदारी घेऊन ते पूर्ण करतात. आणि खरंच मला खूप छान वाटत आहे म्हणजे इतका आनंद होत आहे. त्या आनंदाच्या याच्यामध्ये मी तुम्हाला एक आणखी अपेक्षा हीच करतोय की आता उद्यापासून तुमचे जे आता जी परीक्षा आहे ज्या विद्यार्थ्यांची तर ते लोक आपापली जबाबदारी घेऊन आता मला न सांगता खूप सारे काम तुम्हाला स्वतः करायचे आहेत. याचा अर्थ हा नाही का मी नाराज नाही. नाही याचा अर्थ हा सुद्धा नाही का मी तुमच्या मागे नाही. मी नेहमी तुमच्या मागे राहील. तर काळजी करू नका. परंतु मला आनंद या गोष्टीचा आहे का ती जबाबदारी तुम्हाला जी सांगण्यात आलेली होती ती तुम्ही पूर्ण केलेली आहे. तर उद्यापासून सुद्धा आता महत्वाची जबाबदारी आता इथून सुरू होत आहे. तर कृपया या जबाबदारीला आता तुम्ही पूर्ण करा. कारण की आता मी जास्त लक्ष देईल तर तुम्ही थोडेसे डिप्रेस होऊन जाल. मला आता तुम्हाला मोकळं सोडावंच लागेल. पण मोकळं सोडवण्याची म्हणजे एक पातळी असते. त्या पातळीच्या खाली अगर तुम्ही जात असाल तर माझ्या लक्षात आहेच तुमच्याकडे. परंतु अपेक्षा आहे का तुम्ही सर्वजण चांगल्या रीतीने ज्या पद्धतीने आज या काळ प्रॅक्टिस केली याच्यापूर्वी सुद्धा प्रॅक्टिस केली. तर यावरून मला असं वाटते का नाही आता तुम्ही जबाबदार झालेले आहात आणि हेच करण्याचे माझे प्रयत्न होते का तुम्हाला एक जबाबदारी देऊन ती जबाबदारी पूर्ण कराल तुम्ही. चला ठीक आहे. बोलत राहू तर पुन्हा काही ना काही शब्द निघत राहील. परंतु मी तुमच्या फार खुश आहोत या बॅचवर. मला खूप आनंद झाला या सर्व गोष्टीचा. तुम्ही रेग्युलर पाऊस असून सुद्धा तुम्ही येत आहे. तर तुम्ही सर्व विद्यार्थ्यांच्या मनापासून आभार. धन्यवाद.